भरत शेठच्या नेपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येऊ शकत नाही. नेपकिन आम्ही खांद्यावरती घेत नाही वेटर सारखा. नेपकिन आम्ही ह्या पद्धतीने घेतो असा की ह्या नेपकिनमध्ये त्यांनी 2 वेळेला सभेमध्ये बोलले की भरत शेठ तुमच्या नेपकिनमध्ये काय जादू आहे. आज तुम्हाला सांगून टाकतो. ह्या नेपकिनमध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. जे भरत शेठ गोरगरिबांना एवढ्या वर्ष सामोरं जात आहेत त्याचे आशीर्वाद तो इथं ठेवल्यानंतर असा हातामध्ये फिट राहतो, खांद्यावर टाकल्यावर तो पडतो आणि त्याच्यामुळे आम्ही काकेमध्ये इथं ठेवतो. ही माझी पद्धत आहे आणि मी काय काल परवा नाही नेपकिन वापरत, अनेक वर्ष वापरतोय, अनेक वर्ष. आणि मला ते आता सवय झालेली आहे. तुम्हाला जर सवय करायची असेल तर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ. नेपकिन कुठं ठेवायचा, कसा घ्यायचा, काय करायचा. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे नकलाकार असतील. मग एखादा कार्यक्रम प्रोग्राम त्यांचा परत पाऊस उघडल्यावरती आम्ही लावू त्यांचा. त्याच्या अगोदर आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं, जर आम्ही खोटं बोलत असलो तर आमचं वाटोळं होईल आणि ते जर बोलत असले त्यांचं होईल. हे आम्ही त्याच वेळेला बोलू, आता पण बोलतोय. माझ्या एवढा परखड बोलणारा त्याच्यामध्ये कोण भेटणार नाही. आजही सांगतो, जर ते असे बोलत असले त्यांनी तळोजच्या रंगवाईच्या तिथलं फुल उचलायचं की मी चूक केलेली नाही, नाहीतर मी उचलतो की मी त्यांच्यावर आरोप करतोय. ते मी आरोप कधी करतोय की ज्या वेळेला आम्ही सगळे गणित काढली, ज्या गावांची लिस्ट काढली, त्या गावांमधूनच आम्हाला रिपोर्ट मिळाले. ज्या गावांमध्ये 300 मतदान होत होते तिथं 25 मतं 100% त्यांचा गाव ना. ज्या वेळेला एखादा राष्ट्रवादीचा गाव आहे त्या गावामध्ये 100% गावामध्ये जर आम्हाला 25 मतं मिळत आहेत आणि त्यांना जर 250 मतं मिळत आहेत, असे अनेक उदाहरण आहेत. लक्षात आलं का? तर त्यांनी जर त्यांना खरोखर प्रामाणिक वाटत असेल की मी कुठल्याच कार्यकर्त्याला, कुठल्याच पदाधिकाऱ्याला जर फोन करून सांगितलं नाही तर त्यांनी तळोजच्या रंगवाईच्या तिथं यावं. तळोशीला तिथलं 2 फुलं ठेवतो आम्ही. त्या ह्याला मनसायला सांगतो पुजाऱ्याला की बाबा जर मी त्यांच्यावर आरोप करत असेल तर माझं नुकसान व्हावं आणि ते जर खोटं बोललं त्यांचं व्हावं. प्रश्न असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीला ऑल देशामध्येच जो काय मुस्लिम बांधवांचा जो फतवा निघालेला होता त्याचा फटका सगळीकडेच पडला होता. हे आपण सगळ्यांनी पाहिलं. इव्हन भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी पण 400 पारचा नारा देत होते. ते पण 240च्या आतमध्ये आले होते. हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि याचा मोठा फटका हा फतव्यामुळे पडला होता. तटकर साहेब जे काय बोलले परवाच्या कालच्या सभेमध्ये, तो मुद्दा एवढाच आहे की जी मुस्लिम समाजाची मतं होती ती त्यावेळेला त्यांनी तपासावीत की त्यांना किती मिळालीत, कोणाला किती मिळालीत आणि काय मिळालीत. कारण ती जी काय आमची त्यावेळेला एक 15 ते 16 हजार मतं ही कमी झाली होती. ही सगळ्यांचीच, हे काय त्यांच्याच नाही, ऑल देशामध्ये झालं होतं. हे ते मला वाटतं कदाचित गणित करायला विसरले असतील. त्यानंतर त्यांची 25,000च्या आतच मतं, 30,000 आमच्याकडे नाहीत, 25,000च्या आतच. आणि त्या 25,000 मधली काय 25,000 मतं होत नाहीत. लक्षात आलं का? त्यामधले 3-4 हजार मतं तर होत नाहीत 25,000 बोलल्यानंतर. म्हणजे राहिले जेमतेम 22,000. त्यातली 15,000 तर मुस्लिम बांधवांची मतं आणि मग जी काय त्यांना मिळाली मतं याचं त्यांनी गणित करावं. हा पार्ट वेगळा आहे. प्रत्येक खासदारकीला वेगळी गणितं असतात. प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं, पण आमदारकीला ही वेगळी गणित आहेत. हे सगळीकडे त्यांनी तपासावं. जो काय प्रश्न आहे, जो त्यांच्या वेळेला त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना जर 30,000चा लीड मिळाला आहे आणि मुलीला जर 80,000चा लीड मिळतोय, मग हा फरक कसा आम्ही समजायचा? हा पण त्यांनी त्याचं गणित मांडायला पाहिजे ना. मग हीच सगळीकडे गणित झालेली आहेत. ज्या योगेश कदमच्या इथं आम्ही 8-9 हजारांनी काय मागे होतो, तिथं नंतर एक योगेश कदम पुढे जाऊन विजयी झाला. ज्या भास्कर जाधवच्या इथं खासदारकीला त्यांना जास्त मत होती तिथं भास्कर परत पाय आले. ही सगळ्या बाजूची गणित आज जर आपण पाहिलीत तर मला वाटतं त्यांचं गणित कदाचित चुकत असेल. त्यांनी जरा थोडंसं परत जुन्या पद्धतीने अभ्यास करावा असं आम्हाला वाटतंय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.